देहविक्री करणाऱ्या महिला, पुरुष आणि तृतीयपंथी हा घटक आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे. निसर्गाचा, सामाजिक स्वास्थ्याचा, आरोग्याचा समतोल राखण्यात या वंचित घटकांचा महत्वाचा सहभाग आहे. मात्र अनेक वर्षांपासून हा घटक अधिकारांपासून वंचित होता. सामाजिक संस्था आणि न्यायालयीन क्षेत्रात कार्य करणाऱ्या कायदे पंडितांनी देहविक्री करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथी यांच्या अधिकारांचे हनन होऊ नये यासाठी प्रयत्नशील असावे, असे त्या म्हणाल्या. क्रांती महिला संघ व स्वाती महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने साई प्रसाद हॉटेल येथे जिल्हा वकिली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी प्राधिकरणाचे दिवाणी न्यायाधीश उमेश देवऋषी होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, ॲडव्होकेट महाडकर, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या दीपाली शिवपुरे, सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रकल्प अधिकारी सुवर्णा गाडेकर, GFTM प्रकल्पाचे कार्यक्रम अधिकारी नागेश गंजी, हर्षल अहिरे, क्रांती संघ महिला संघाच्या अध्यक्षा काशीबाई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, काशीबाई जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष समारोप न्यायाधीश उमेश देवऋषी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका जाधव यांनी केले. स्वागत अमीना शेख यांनी केले. प्रास्ताविक दीपक गुंजे यांनी केले तर आभार सविता गायकवाड यांनी मानले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.